परंतु खरं बोलायचं नाही, खरं बोलून द्यायचं नाही. राजकारण म्हटलं की खोटंच बोललं पाहिजे, चुकीचंच बोललं पाहिजे किंवा चुकीचं आपण छापलं पाहिजे, चुकीचं दाखवलं पाहिजे. आपण बोलतोय एक, आपल्या अपेक्षा वेगळ्या असतात, हेतू वेगळा असतो आणि समोरचे मात्र या ठिकाणी प्रेझेंट करताना चुकीच्या दृष्टीने प्रेझेंट करतात. पुन्हा राजकारणाचा वास येतो, पुन्हा गटतटाचा वास येतो, पुन्हा काही ना काही या ठिकाणी घडत असतं. सर्वप्रथम मी अग्रवालला मनापासून धन्यवाद देईन की शेतकऱ्यांना अतिशय यथायोग्य असं मार्गदर्शन, शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व आमचे शेतकरी बांधव, निमंत्रित केलेले सर्व सन्माननीय मान्यवर बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी अग्रवालला मनापासून धन्यवाद देईन की शेतकऱ्यांना अतिशय यथायोग्य असं मार्गदर्शन आणि सातत्याने शेती उद्योगामध्ये होणारे बदल आणि त्यामध्ये करावयाच्या सुधारणा या संदर्भात वारंवार या ठिकाणी कृषी विभागाच्या बाबतीमध्ये अग्रवालनी आपली भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे. महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये अग्रवाल या ठिकाणी बघायला मिळतो आणि अनेक शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आपल्या बंगल्याचं नाव सुद्धा अग्रवालनी या ठिकाणी दिलेलं आहे. तसा विचार केला तर एक प्रकारे प्रचार आणि प्रसार हा अग्रवालच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी सुरू आहे. खरं म्हणजे ही जबाबदारी शासनाची आहे, परंतु सर्व पातळीवरती ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं, कृषी क्षेत्रामध्ये बदल घडवणं, उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवणं, या सगळ्या बाबीमध्ये सातत्याने अग्रवालने पुढाकार घेतलेला आहे. एवढं असताना सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हा शेतीवर अवलंबून असल्यामुळे पाहिजे तेवढा प्रचार आणि प्रसार या निमित्तानं होताना दिसत नाही. शेतकऱ्यांची आत्महत्या एकीकडे हा प्रश्न आहेच, दुसरीकडे शेती परवडत नाही हा एक प्रश्न आहे, तिसरीकडे उदासीनता मोठ्या प्रमाणात आहे, चौथीकडे कृषी खातही ज्या प्रमाणात काम करायला पाहिजे त्या प्रमाणात कार्यक्षम या ठिकाणी होत नाही. अशा अनेक गोष्टी, एकापेक्षा अनेक गोष्टी या क्षेत्रामध्ये जबाबदार आहे. आता आतमध्ये येताना आंब्याचे काही प्रकार या ठिकाणी आम्ही बघितले. किती शेतकरी असे जे 10,000 रुपये, एक आंबा 10,000 रुपयाला, एक आंबा 2,000 रुपयाला उत्पादन वाढीव या ठिकाणी निर्माण करणारे, तयार करणारे असे किती शेतकरी महाराष्ट्रामध्ये. बोटावर बोलण्याएवढे 1-2 शेतकरी असतील, फार झालं तर 10-5 शेतकरी असतील. किंबहुना एक्सपोर्ट वाढवणारे शेतकरी किती आहेत महाराष्ट्रामध्ये, तर फार कमी आहे. एवढं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी निर्यात केली जाते आणि 15,000 कोटीचा शेती क्षेत्रातला निर्यातीचा आपला उच्चांक महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 आहे. परकीय चलन या निमित्ताने 15,000 कोटी रुपयाचं परकीय चलन देशाला आपण या ठिकाणी मिळवून देतो. त्यामध्ये अधिक वाढ होण्याची आवश्यकता आहे. इतर क्षेत्रामध्येच या ठिकाणी एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये आहे. खते, औषधे, बी बियाणे तयार करणारे लोक, जेव्हा मी त्यांच्यावर बैठक घेतली त्यावेळी औषधे निर्यात करणारी माणसं ज्यांचा टर्नओव्हर 50,000 कोटीच्या आसपास आहे एका देशाचा, परंतु 50-55% या ठिकाणी शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी, त्यांचा निर्यात मात्र अजून 15,000 कोटीच्या पुढे जात नाही. हे पण एक शल्य मनामध्ये आहेच. कोणाच्या मनामध्ये आहे की नाही मला माहित नाही, परंतु या गोष्टीला सर्वस्वी
आपण सर्वजण जबाबदार आहोत थोड्याफार प्रमाणामध्ये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सातत्याने सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जर काम केलं तर चांगलं अतिशय चांगलं काम या क्षेत्रामध्ये निर्माण होऊ शकतं. परंतु खरं बोलायचं नाही, खरं बोलून द्यायचं नाही. राजकारण म्हटलं की खोटंच बोललं पाहिजे, चुकीचंच बोललं पाहिजे किंवा चुकीचं आपण छापलं पाहिजे, चुकीचं दाखवलं पाहिजे. आपण बोलतोय एक, आपल्या अपेक्षा वेगळ्या असतात, हेतू वेगळा असतो आणि समोरचे मात्र या ठिकाणी प्रेझेंट करताना चुकीच्या दृष्टीने प्रेझेंट करतात. पुन्हा राजकारणाचा वास येतो, पुन्हा गटतटाचा वास येतो, पुन्हा काही ना काही या ठिकाणी घडत असतं. आणि मग मीडिया नावाचा जो प्राणी आहे तो सारखा याच्या अवतीभोवती या ठिकाणी फिरत असतो. सकारात्मक दृष्टिकोन जर संपूर्ण मीडियाने जर घेतला, मला असं वाटतं की निश्चितपणे चांगलं घडू शकेल, दुमतच नाही. मी मागे एकदा कांद्याची लागवड जास्त झाली म्हणून भाव पडले या संदर्भात बोलत होतो. मी फक्त कांद्याची लागवड जास्त झाली आणि म्हणून नॅचरली भाव कमी होणार आहेत, पण त्यापुढे बोलायच्या आधी तेवढंच त्यांनी फक्त दाखवलं मीडियाला. पण त्यापुढचा विषय मी त्यांना असं सांगत होतो की याला NCCF खरेदी केली पाहिजे, नाफेडने खरेदी केली पाहिजे, कांदा साठवणीसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या चाळी गव्हर्नमेंटने दिल्या पाहिजे, कांद्याचे वाण विकसित केले गेले पाहिजे, कांद्याचा एक्सपोर्ट वाढवला पाहिजे. या अनेक बाबीवरती चर्चा करत असताना पुढच्या चर्चा मात्र या ठिकाणी एवढीच फक्त की कांद्याची लागवड जास्त झाली म्हणून भाव पडणार. आता ज्या गोष्टीचं पूर्णपणे जर तुम्ही माहिती लोकांपर्यंत दिली नाही तर लोकांना कसं कळेल? आणि ज्या दिवशी बातमी चालू होती त्या दिवशी मी राजगुरुनगरच्या कांदा संशोधन केंद्रावर होतो, त्या सेम डे. आणि कांद्याचे वाण विकसित कसे करता येतील त्यांनी मला सांगितलं की या संशोधन केंद्रावर आतापर्यंत शरद पवार साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते ते आले, त्यानंतर एकही मंत्री कधी आला नाही. तुम्ही पहिले मंत्री आहात की या ठिकाणी चौकशीला आलात आणि या ठिकाणी विचारलं की कांदावान तुम्ही कुठल्या प्रकारचे कांदावान विकसित करतात, कशा प्रकारचे या ठिकाणी टिकाऊ माल या ठिकाणी निर्माण होईल, असं चर्चा करणारा पहिला कृषी मंत्री आम्ही या ठिकाणी पाहिला. त्याच वेळी टीव्हीवरती वेगळी बातमी चालू होती. आता पवार कुटुंबीय हे शेतीसाठी फार फेमस आहे, आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. प्रतापराव पवार तर फार सिनियर आहेत, पण यांच्यापेक्षा सिनियर आप्पासाहेब पवार, त्यांच्याबरोबर मी पंचायत समितीचा सभापती असताना काम केलंय. ते आमच्या सिन्नरला नेहमी यायचे. आमच्या MIDC मध्ये साधारण त्यांचे कायम लेक्चर व्हायचे. शेती या विषयावरती त्यांना फार आदर श्रद्धा होती. त्यानंतर पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री झाले, जाणीवपूर्वक कृषी खात्यामध्ये त्यांनी आमूलाग्र बदल केले. आणि त्यामुळे आता जे आमचे वित्त मंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, हेही शेतीच्या बाबतीमध्ये अतिशय अग्रेसिव्ह आणि अतिशय कार्यक्षम असे त्या बाबतीमध्ये या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतात. खरं म्हणजे दादा तर माझे आदर्श आहेत. एवढा कामसू माणूस, एवढा काम करणारा माणूस आणि एका क्षणामध्ये पटकन निर्णय घेणारा माणूस, कर्तव्यदक्ष माणूस मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अजून तरी कुणी बघायला मिळाला आहे. त्यांनी या ठिकाणी यायचं, मला सकाळी 7 वाजता उठून सांगितलं की तुला याय मला बघायचं, तू पहिलं चल सकाळी बारामतीला. मला गाडीत बसवलं आणि या केंद्राला जेव्हा भेट दिली मी बारामतीच्या KVKला, त्यावेळेस तिथे ऊसाची लागवड प्रतापराव पवार यांनी प्रयत्न करून इतकी 20-20 फुटाची ऊस या ठिकाणी मी पाहिल्यानंतर मी पण सरप्राईज झालो. मी पण ऊसाचा शेतकरी आहे. माझ्या पण कारखान्यामध्ये आता इथं भोकर साहेब बसले होते, ते आमच्या कारखान्यात वडील त्यावेळेस कारखान्याचे संचालक होते. तर त्यावेळेस मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. मी एकरी काहीतरी 100 टन ऊस काढला. त्यावेळेस मला पहिलं बक्षीस मिळालं, माझा फोटो छापून आला होता. पण ऊस किती होता? 30 गुंठे होता, म्हणजे क्षेत्र कमी होतं. पण त्यावेळेस कुठल्या प्रकारचं औषध मारण्याची प्रथाच नव्हती. पण त्यावेळेस आपण जी जनावरांना ढेप मिळत नव्हती ती ढेप आपण ऊसाला घालायचो. म्हणजे ऊसाची मेहनत इतकी घ्यायचो की ऊसाला पाहिजे ते खाद्य आपण त्या ठिकाणी देतो. कदाचित अज्ञान असेल, मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये शेतीमध्ये लक्ष घालायचो. तरी सुद्धा शेतीमध्ये हळूहळू त्याच्या क्रॉप पॅटर्नमुळे शेतीचं उत्पादन या ठिकाणी घटत गेलं आणि देशाच्या पातळीवरती अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. टंचाई निर्माण झाल्यानंतर मग पुन्हा एकदा ह्या रासायनिक खताचा मारा सुरू झाला आणि या ठिकाणी उत्पादन या ठिकाणी वाढत गेलं. आता आजची परिस्थिती अशी आहे की देश अन्नधान्याने संपूर्णपणे स्वयंपूर्ण झालेला आहे. आयात निर्यात मध्ये आपण या ठिकाणी बराचसा प्रयत्न करतोय, पण आपण जे तयार केलेलं खाद्य आहे, आपण जे तयार केलेलं अन्न आहे ते खरोखर योग्य आहे का?
आपण या ठिकाणी केला पाहिजे की स्पर्धेच्या युगामध्ये त्याने 40 टन माल काढला म्हणून मी 100 काढला पाहिजे, त्याने 100 काढला म्हणून मी 120 काढला पाहिजे. परंतु जो माल उत्पादित करतो तो माल क्वालिटीचा आहे का, त्या मालामध्ये माणसाला लागणारे जे काही घटक आहेत ते घटक त्याच्यामध्ये व्यवस्थित आहेत का, तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि मग पुन्हा आता हळूच या ठिकाणी आम्ही नैसर्गिक शेतीकडे वळतोय, या ठिकाणी सेंद्रिय शेतीकडे. पण पुन्हा एकदा प्रश्न तोच आहे की उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि उत्पादकता वाढल्यानंतर त्याचा एक्सपोर्ट कसा वाढेल, या दोन गोष्टीची जोपर्यंत सांगड आपल्याला नीट घालता येत नाही तोपर्यंत शेती हा विषय मध्ये उदासीनता लोकांच्या. हा शेवटचं वाक्य आहे त्या शेतकऱ्याचं, हे शेवटचं वाक्य की शेती परवडत नाही. पण का परवडत नाही? अनेक इश्यू आहेत, अनेक प्रॉब्लेम आहेत त्या शेतीमध्ये परवडत नाही, कारण त्याला ॲश्युरन्स नाही. मुळात शेतकऱ्याला बिचारायला त्या शेतामध्ये मला हे पीक केल्यानंतर मला एवढे पैसे मिळतील खात्रीने हे सांगता येत नाही. परंतु सरकारी कर्मचारी मात्र महिना भरला की माझा महिन्याचा पगार ठेवलेला आहे, एवढा पगार मला मिळणारच आहे, हे जे ॲश्युरन्स त्याला त्याच्या नोकरीमध्ये मिळतंय ते ॲश्युरन्स त्याला शेतीमध्ये मिळत नाही. त्यामुळे मग शेतीमध्ये परवडत नाही म्हणून मग तो कानडोळा करतो, दुर्लक्ष करतो. आणि दुसरीकडे वातावरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारे बदल, यामध्ये सरकारची धोरणं पण काही अंशी जबाबदार आहे. सरकारने यामध्ये धोरणं एक नीट चांगली केली पाहिजे, शेतकऱ्यांना सुलभ अशी धोरणं केली पाहिजे, फायद्याची अशी धोरणं केली पाहिजे. आणि भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेती हा विषय परवडण्यासारखा राहणार नाही. भांडवली गुंतवणुकीमध्ये शेतकरी कर्जबाजारी का होतो, तर शेतीसाठी तो कर्ज घेतो आणि कालांतराने थकतो. कर्ज त्याला घ्यायची वेळ येऊ नये, आणि कर्ज जरी घेतलं तरी इतकं नॉमिनल असलं पाहिजे की त्याला त्या उत्पन्नातून त्याची कर्जाची परतफेड झाली पाहिजे. अश्युरन्स ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचं शेतीमध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत शेतकरी हा अस्थिर राहणार. मला माहिती आहे शेती हा फार मोठा वास्त विषय आहे, हा एका दिवसामध्ये संपणारा नाही, एका वर्षामध्ये संपणारा नाही, त्यामध्ये अविरत प्रयत्न करावे लागतात. केव्हीके बारामती जर देशातला नंबर 1 केव्हीके आहे. मी त्या ठिकाणी जाऊन सगळा 9 फूट भोपळा, 9 फूट म्हणजे माझ्या उंचीपेक्षाही मोठा भोपळा त्या ठिकाणी मी बारामतीला I don't really look back. To tell you the truth, I don't really look back. But if I have to look somewhere, I'm going to look ahead. When I will know where next. कधी कधी पोटॅश वापरतो, अनावश्यक कधी कधी नायट्रोजन. गरज आहे का, तर त्या पिकाला त्याची गरज आहे का नाही हे तपासण्याचं तंत्रज्ञान जेव्हा विकसित झालं आणि एआयच्या माध्यमातून जेव्हा जनमानसामध्ये या ठिकाणी त्याचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला, तेव्हा कळायला लागलं की आता यातून फार मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. एकीकडे हे असताना दुसरीकडे खताची लिंकिंग केली जाते, दुसरीकडे औषधाची लिंकिंग केली जाते. अनावश्यक लोकांना खरेदी करावी लागते, अनावश्यक शेतकऱ्यांना त्याचा बोजा पडतो आणि मग तो फार मोठा या ठिकाणी भार शेतकऱ्याच्या या ठिकाणी उत्पादनावर पडतो. त्याच्यामध्ये नाही असं नाही, परंतु तरी सुद्धा त्यामध्ये थोडा धोरणात सुटसुटीतपणा आणणं आवश्यक आहे. या भांडवली गुंतवणुकीमध्ये लक्ष या ठिकाणी दिलं पाहिजे. आज पोखराच्या माध्यमातून राज्य सरकार प्रयत्न करते, वर्ल्ड बँकेने फायनान्स केलंय, शेतकऱ्यांना वैयक्तिक जीवनामध्ये क्रॉप कव्हर देतोय आपण, शेततळ देतो आहे, त्याच्यानंतर ड्रिप इरिगेशन देतो आहे, त्यानंतर मल्चिंग पेपर देतो आहे. अशा प्रकारची भांडवली गुंतवणूक होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढत चालल्या की आमचं गाव, आमची शेती हा या ठिकाणी पोखराच्या अंतर्गत या ठिकाणी घेतली गेली पाहिजे. परंतु आता मी जरी कृषी मंत्री असलो तरी माझं स्वतःचं गाव त्यामध्ये नाहीये, त्यामुळे मला घेता पण येत नाही. त्यामध्ये काही निकष आहेत, वर्ल्ड बँकेचे निकष आहेत, त्या निकषाच्या आधारे जी गावं सिलेक्ट केली जातात तशाच प्रकारे निकष या ठिकाणी पुढे जातील. परंतु मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय अजितदादा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर बसलो आणि त्यांना दोघांनाही विनंती केली, तिघांनाही विनंती केली की 5,000 कोटी रुपये आपण दरवर्षी पोखराच्या धर्तीवर एक स्कीम या ठिकाणी राज्य सरकारची लॉन्च करू. आणि त्यामध्ये ज्या आमदारांची मागणी आहे, बऱ्याचशा आमदारांची मागणी आहे की आमच्या विधानसभा मतदारसंघ हा पोखराच्या अंतर्गत या ठिकाणी समाविष्ट करण्यात यावा. तर अशा प्रकारे आपण एक पोखरा सदृश एक स्कीम, त्यातून राहिलेले महाराष्ट्रातले गाव घेऊ. 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपये आपण त्यामध्ये खर्च करू, भांडवली गुंतवणूक खर्च करू आणि शेतकऱ्याला अश्युअर करू. अश्युअर म्हणजे एकदा शेतकऱ्याला असं कळलं की बाबा मला सगळ्या सुविधा मिळत आहेत, मग तो आपाप इन्स्टिगेशन करतो, आपाप तयार होतो, आपाप प्रयोगशील होतो. शेतकरी हा मुळातच हुशार आहे. मी अनेक वेळा आमच्या अधिकाऱ्यांना पण सांगतो, तुमच्यापेक्षा आमचा शेतकरी 2 पावलं पुढे आहे. शेतीमध्ये प्रयोग करतो, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतो आणि शेती यशस्वी करण्यासाठी धडपड करत असतो.
पण त्याला जर सरकारची पाठिंबा मिळाली, त्याला जर या मोठमोठे केव्हीके बारामती सारखे पाठीशी उभे राहिले तर तो शेतकरी निश्चितपणे जीवनामध्ये प्रगती करू शकतो. अशा प्रकारे आपण जर या ठिकाणी प्रयत्नशील राहिलो आपण आयुष्यामध्ये, तर आपल्याला शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात क्रांती या ठिकाणी निश्चितपणे करता येईल. आणि प्रतापराव पवार साहेबांनी यांच्यासारखे फार जाणकार लोक या ठिकाणी या क्षेत्रामध्ये काम करतात, त्यामध्ये मलाही मनापासूनचा आनंद आहे. काही गोष्टी सरकारच्या निश्चितपणे चुकतात. आता लॉटरी सिस्टीम जुगार काय शेतीमध्ये काय जुगार होऊ शकतो का? लॉटरी सिस्टीम चालू करा, म्हणजे आम्हाला एक योजना द्यायच्या, 50 लोकांना योजना द्यायच्या, 500 लोकांचे अर्ज आहे, मग 50 लोकांना योजना द्यायच्या, टाका चिठ्ठ्या. कशाला चिठ्ठ्या टाका? कशाला जुगार हवा त्याच्यामध्ये? तेवढं फर्स्ट कम फर्स्ट सर्व चालू करा, म्हणजे लॉटरी सिस्टीम ताबडतोब बंद करून टाका. आणि पहिल्या 10-15 दिवसामध्ये जर त्याने अर्ज नीट केला नाही तर 15 दिवसांनी त्याच्या खालचा माणूस लगेच या. त्यामध्ये वशिलाही नको, काही नको. जो ऑनलाईन अर्ज करेल त्याला पहिलं या ठिकाणी मागे मिळालं, जेवढं बजेट असेल तेवढ्या बजेटच्या आगेच त्याला या ठिकाणी योजना मिळाली पाहिजे. त्यामुळे ती ताबडतोब मी आल्याला या ठिकाणी बंद करून टाकली. पाण्याचा प्रभावी वापर केला पाहिजे. कृषी अभियांत्रिकीसाठी आज या ठिकाणी स्वतंत्र विभागाची निर्मिती या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. केंद्राने तशा प्रकारचे आम्हाला या ठिकाणी गायडन्स केलेलं आहे आणि त्यामध्ये कृषी अभियांत्रिकी या ठिकाणी सुरू झालं पाहिजे, इंजिनिअरिंग या ठिकाणी केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आमच्याही खात्यामध्ये एक नवीन डायरेक्टरचं पद या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे. शिवाय या सगळं काम करत असताना मी ज्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्यावेळेस जे शेतकरी गटांचं काम इतकं उत्कृष्ट होतं की मला आश्चर्य वाटलं की इतकी प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा शेतकरी गट काम करतोय. सामुदायिक शेती ज्याला आपण म्हणतो, ते सामुदायिक शेती इतकी उत्कृष्टपणे करतात की आळीपाळीने उर्जिक शेती ज्याला आपण म्हणतो, की आवड सावड किंवा ज्या वेगवेगळे शब्द आहेत त्याला, नाही असं नाही, परंतु त्यामधून फार मोठं एक क्रांती निर्माण होताना मी पाहिली की महिला बचत गट आणि महिला शेतकरी गट या ठिकाणी पुढे आले आणि शेतीमध्ये आमूलाग्र बदल केला. खर्च कमी करण्यासाठी एकमेकाच्या शेतावर एकमेकाला या ठिकाणी मदत करण्यासाठी लोक सरसावले. आणि अशाही प्रकारचं एक पाणी फाउंडेशनच्या एनजीओच्या मार्फत काम सुरू होत असेल तर मग आपण तर सरकार आहोत. सरकार तर फार मोठं आहे. आपण सामुदायिकरित्या जर काम केलं तर त्याच्याही पाठीशी उभं राहता येईल. आपल्याला केव्हीके जर चांगलं काम असेल त्यांच्याही पाठीशी उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारे एक या ठिकाणी बदल या कामकाजामध्ये करावा लागेल. आता पूर्वीच्या काळी कुठेतरी एक सर्कल आहे, सर्कलवरती तुमचं पर्जन्य मापन केंद्र आणि हवामान मापन केंद्र एखाद्या सर्कलला कुठेतरी कोपऱ्यात राहतं. आणि हवामान बदलामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की आपण जिथं बसलोय तिथं पाऊस पडत नाही, बाहेर पडलं की बाहेर लगेच पाऊस पडलेला असतो. त्यामुळे आपल्याला अंदाजही येत नाही लवकर. नुकसान बरं ते हवामानचा अंदाज न आल्यामुळे त्याला नुकसान भरपाई मिळत नाही, विमा पास होत नाही, त्यामुळे तो शेतकरी अडचणीमध्ये येतो, संपूर्णपणे पिकाचा नाश झालेला असतो. आता आम्ही नवा निर्णय घेतला की गाव तिथे या ठिकाणी पर्जन्य मापन केंद्र आणि गाव तिथे हवामान केंद्र या ठिकाणी ताबडतोब या इन्स्टॉल करायचे. या ठिकाणी मी आयुक्तांना त्यांना सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक गावाला एक केंद्र लावा आणि बाहेर डिस्प्ले बोर्ड लावा. डिस्प्ले बोर्डवरती ऑनलाईन सगळ्या सुविधा दिसल्या पाहिजे की देशामध्ये काय चाललंय, जगात काय चाललंय, या कृषी खात्याच्या काय योजना आहेत आणि किती लागवड, कुठल्या क्षेत्रामध्ये किती लागवड झालेली आहे, किती कन्झम्पशन आहे राज्याचं, देशाचं किती कन्झम्पशन आहे, किती लागवड करावी, किती लागवड करू नये, अशा प्रकारचं मार्गदर्शन त्या डिस्प्लेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी झालं पाहिजे. 24 तास ते डिस्प्लेवर तेवढं चालू आहे. शेती दुसरा विषय नाही, दुसरे जाहिरात नाही, फक्त शेती ह्या विषयाचं तंत्रज्ञान गावागावामध्ये या ठिकाणी सुरू करण्याचा विचार आहे. जे काय असेल ते संपूर्ण नॉलेज त्या ठिकाणी देणार आहे. एक वन विंडो सिस्टीम मध्ये एक अनुक्रमणिका ज्या राहील की शेती या विषयामध्ये कृषी विभागामध्ये प्रत्येक 50 योजना ह्या वेगवेगळ्या स्कॅटर्ड आहेत, त्याचा काही कोणी एकमेकाशी संबंध नाही. त्याची अनुक्रमणिका तयार करून ज्या योजनेमध्ये तुम्हाला समावेश व्हायचे, ज्याचा समावेश तुम्हाला भाग घ्यायचा आहे, त्या योजनेमध्ये जर तुम्ही बटन दाबलं तर तुम्हाला एकदम त्या योजनेची वैशिष्ट्य खाली येतील. त्यामध्ये काय कसं एंट्री करायची, कसे फॉर्म भरायचे, ऑनलाईन कसं जायचे, त्याच्यामध्ये अनुदान किती आहे, किती केंद्र सरकारचं आहे, किती राज्य सरकारचं आहे, या संपूर्णपणे माहिती ही शेतकऱ्याला या ठिकाणी हितंभूत उपलब्ध करण्याची या ठिकाणी शासनाची इच्छा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकाराने आपण जर पुढे गेलो आणि जर चांगल्या प्रकारचं भांडवल गुंतवणूक केली तर शेती निश्चितपणे पुढे जाईल. आणि मला चव्हाण साहेब आपल्याला विनंती करायची, फक्त अग्रवालच्या वर्धापन दिवसाला आम्हाला बोलू नका. आम्हाला तुम्ही महिना 15 दिवसांनी आम्हाला फोन केला तरी काय वाटणार, सल्ला द्या ना तुम्ही. आमची काय, आम्ही सरकार चालवतो म्हणजे आम्हाला सगळं कळतं असं अजिबात नाही. शेवटी आम्ही त्यातनं काय फार तज्ञ आहोत असंही पण आम्ही तुम्हाला म्हणायचं नाही. तुम्ही वरचेवर जर आम्हाला कोणताही साधा माणूस सुद्धा, मी तर अनेक वेळा म्हणतो की सामान्य शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन जे ज्ञान मिळेल ते ज्ञान आमच्याकडे असेलच असं नाही.
त्यामुळे ज्ञान हे कुठेही मिळू शकतं, कुठल्याही ठिकाणी मिळू शकतं. त्यामुळे आपण सुद्धा आपण आग्रहमध्ये एवढे लेख लिहितात आणि सरकारवरती टीका करण्याच्या अगोदर सरकारला संधी द्या की आम्हाला विचारा की तुम्ही हे सगळं का करत नाही. तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला आम्हाला सांगण्याचा. हक्काने सांगा आम्हाला की या योजनेमध्ये असे बदल करण्याची आवश्यकता आहे, ही योजना तुमची प्रॉपर नाही आहे, यामधून काही गैरफायदे या ठिकाणी होतात किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होत नाही शेतकऱ्यांना. अशा प्रकारचं मार्गदर्शन आपणही वरचेवर केलं तर काही फार त्यामध्ये बिघडणार नाही. माझी सूचना आहे, विनंती आहे की आपल्याला कधी पण आपण मला फोन करू शकतात, मला कधी पण काही काम सांगू शकतात. शेवटी मला या ठिकाणी मी अनेक वेळा सांगतो की दादा मला काम सांगत असताना सांगतात की तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडायची, मला बाकीचं माहित नाही, कर्तव्य तुमचं पहिलं असलं पाहिजे, जेव्हा कामाच्या बाबतीत तुम्ही आयगी करायची नाही. आणि आम्ही जेव्हा बघतो 6:15 वाजता दादा उठून या ठिकाणी मिटिंग घेतात. आमचे आयुक्त जिल्हा परिषदला शिव होते, ते म्हणजे 6 वाजता सकाळी आमची पहिली बैठक सुरू व्हायची जिल्हा परिषदला. 6 वाजून 9 वाजेपर्यंत आमच्या बैठकी सगळ्या जिल्हा परिषदचं काम संपलेलं असायचं. 9 वाजता घरी जाऊन आंघोळ करून यावं लागायचं. म्हणजे अशा प्रकारची एक त्यांची कामकाजाची पद्धत आहे. आणि आम्हाला आमच्यावरची बंधनं आहेत, आमच्यावर जबाबदाऱ्या आहेत, त्या सुद्धा कर्तृत्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत करायचंय तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीच्या हिताचंच काम करायचंय, त्यात काही शंका नाही. तर ठीक आहे, संकट येतात, राजकीय संकट येत राहतात, कोण अर्थ गैरअर्थ काढत असतात लोक, त्याला दबून त्याला थांबून चालणार नाही, पुढे जावंच लागेल. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या क्षेत्रामध्ये अतिशय बदल करावे लागतील. आता याच्या माध्यमातून करतोच आहे. उद्या सकाळीच 9 वाजता पवार साहेबांची आमची मीटिंग आहे, बैठक आहे. त्यामुळे यातून धोरणात्मक लवकरात लवकर निर्णय घेऊन राज्याला सुजलाम सुफलाम कसं करता येईल या दृष्टिकोनातून हा आमचा कृषी विभाग प्रयत्नशील राहील, एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो. आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो की या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण एक चांगल्या प्रकारची परिषद या ठिकाणी शाश्वत स्थिती संदर्भात केली आहे. आपलं या शेती या क्षेत्रामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी निश्चितपणे करतील. पण याच्यातला गाभा म्हणून आम्हाला जर काही सुधारणा करायची असेल सरकार आहे सच, तर तुम्ही त्या निश्चितपणे कराव्यात. आम्ही यामध्ये बदल करू आणि आपल्याला अपेक्षित असलेलं या शेती क्षेत्रात तंत्रज्ञान ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहू, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.